आपण उपस्थित पत्रकारांचे मनपूर्वक आभार। बंधूंनो, बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशन आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे 5 एप्रिल चक्रवर्ती प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीचा औचित्य साधून 5 एप्रिल 2026 साली गडकर रंगायतन ठाणे येथे हा धम्म परिषदेचा सोहळा संपन्न होणार आहे। कार्यक्रमाचं विशेष नियोजन आयोजन आमचे सहकारी राहुल लोंढे हे आपणासमोर व्यक्त होतील। नमस्कार। बुद्ध रत्नसागर सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून येत्या 5 एप्रिल रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे आणि मला वाटतं ही ठाण्यातली माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आहे आणि या धम्म परिषदेला आदरणीय पंते रत्नप्रिय थेरोजी आहेत, आदरणीय भंतेजी आहेत आणि त्यांचं मी ठाणे शहरात पहिलं स्वागत करतो की त्यांनी या ठाण्यामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद घेण्याचा जो संकल्प केला आणि ठाणेकर जे आहेत त्या ठाणेकरांना महाराष्ट्रातून, देशातून किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरून जे बौद्ध भिक्खू येणार आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि 5 एप्रिल 2026 रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असा एकदिवसीय ही बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी होणार आहे आणि या कार्यक्रमाविषयी निश्चितपणे आदरणीय भंतेजी आपली भूमिका स्पष्ट करतील, विशद करतील। परंतु या कार्यक्रमाला ठाण्याचे आपले सगळ्यांचे लाडके राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी कधी जातपात मानली नाही आणि आत्ताच आपल्याला माहिती आहे की 1 महिन्यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या आणि राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाकडे एक जागा होती राज्यसभेसाठी। तर बरेच जण इच्छुक असताना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सोलापूरच्या एका गल्लीत राहणाऱ्या परंतु आपल्या वक्तृत्वाने, कर्तृत्वाने प्रसिद्ध असलेल्या अशा ज्योतिताई वाघमारे ज्यांना आज ज्योतिताई सुद्धा भीमाची लेक, भीमकी बेटी म्हणून मी संसदेत गेले असा आवर्जून उल्लेख करतात, साहेबांचा उल्लेख करतात आणि साहेबांनी खऱ्या अर्थानं या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहात राज्यसभेमध्ये त्यांनी ज्योतिताई वाघमारे यांना खासदार म्हणून पाठवलं। अशा ज्योतिताई वाघमारे सुद्धा या ठिकाणी त्यांची प्रमुख उपस्थिती या बौद्ध धम्म परिषदेला असणार आहे। राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा समाज कल्याण मंत्री संजय शिरसाटी साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपले एवढा माझेवढाचे आमदार प्रताप सरनाईक आणि राज्याचे विद्यमान परिवहन मंत्री सरनाईक साहेब सुद्धा या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। आदरणीय भंते त्यांचं या ठिकाणी जे धम्मदान असेल, जे चिवरदान असेल किंवा जे मार्गदर्शन या ठिकाणी जे ठाणेकरांना करणार आहेत त्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहणार आहेत। साधारण गडकरी रंगायतनची आपण जर आसन क्षमता पाहिली तर आसन क्षमतेपेक्षा सुद्धा अनेक समाज बांधव असतील, आंबेडकरी यान्वे असतील, बौद्ध परिषदेतले कार्यकर्ते असतील यांना सुद्धा आमंत्रित केलेलं आहे। त्यामुळे मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, नवी मुंबई असेल, उल्हासनगर असेल अशा विविध भागांमधून अनेक धम्म बांधव या परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि मला वाटतं की दिवसभर ही परिषद चालेल। त्यामध्ये निश्चितपणे धम्म कार्य काय असतं, धम्माचा उद्देश काय, धम्म का असावा, धम्माचं पालन का करावं याचं विश्लेषण देशातून आलेले, राज्यातून आलेले आणि परदेशातून आलेले जे आदरणीय भिक्खू आहेत, भंतेगण आहे ते निश्चितपणे या ठिकाणी करणार आहेत। परंतु आदरणीय भंते यांनी मला या धम्म परिषदेचं एक धम्मसेवक म्हणून त्यांनी मला या ठिकाणी तो मान दिला।
या पत्रकार परिषद उपस्थितांचा मान दिला आणि सेवा करण्याचा जो मान दिला त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ठाणेकरांना नम्र आवाहन करतो, ठाणे जिल्ह्यातील असेल मुंबईतील असेल की ठाणे शहरामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद होत आहे. निश्चितपणे भंते असतील, कोण कोण भंते असणार आहेत, काय दिवसभर कार्यक्रम असणार आहे याची माहिती आदरणीय रत्नप्रिय जे देतीलच, थेरोजी देतीलच. परंतु एक ठाणेकर नागरिक म्हणून आणि या कार्यक्रमाचा एक धम्मसेवक म्हणून मी संपूर्ण ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो की धम्म हा एका जातीपुरता, एका धर्मापुरता मर्यादित नाही आहे. तर धम्माचं आचरण आज आपण पाहतो की इगतपुरीला विपश्यना सेंटर आहे. पहिला असा लोकांचा समज होता की विपश्यना सेंटर म्हणजे फक्त बौद्ध लोकांचं, पण आज देशातून विदेशातून राज्यातून विविध धर्माचे जातीचे लोक आज तिथे ध्यान साधना करायला जातात, मेडिटेशन करायला जातात. त्यामुळे ही धम्म परिषदसुद्धा, बौद्ध परिषदसुद्धा एक वेगळ्या प्रकारची असेल. यातून निश्चितपणे ठाणेकरांना जे बौद्धिक ज्ञान मिळणार आहे ते त्यांनी घ्यावं असं नम्र आवाहन या ठिकाणी करतो, आग्रहाचं निमंत्रण देतो. आणि आदरणीय या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजक बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशनचे सर्व भंते रत्नप्रिय थेरोजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. माझ्या अगोदर भंते डॉक्टर राजरत्न जे आपल्याला बोलतील, मी आता त्यांना विनंती करतो. 8वी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद 5 एप्रिल 2026 स्थळ आहे गळकरी रंगायत ठाणे या ठिकाणी होणार आहे. या धम्म परिषदेमध्ये जपान, लाओस, श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश, बुद्धगया, नाशिक, पुणे, महाराष्ट्रात नागपूर अशा महाराष्ट्रात नव्हे तर इतर देशामध्ये सुद्धा या धम्म परिषदेला पूजनीय भिक्खू संघ उपस्थित राहणार आहे. 5 ही तारीख का घेण्यात आली? कारण अशोक सम्राटांच्या जयंतीनिमित्तानं, कारण अशोक सम्राटांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये केला होता. आणि ही अशोक सम्राट जयंती महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये सुद्धा ही अशोक सम्राटाची जयंती साजरी होत असतात. कारण धम्माचा बाहेर देशामध्ये धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा जर मेन उद्देश जर कोणाचा असेल तर तो म्हणजे अशोक सम्राटांचा होता. आणि म्हणून त्या निमित्तानं ही आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद, या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन पूज्य भदंत रत्नप्रिय महाथेरो यांनी केलेलं आहे. आणि ही धम्म परिषद, या धम्म परिषदेचा लाभ सामान्य जनतेला व्हावा या उद्देशाने ठाणे या शहरामध्ये या धम्म परिषदेचं नियोजन करण्यासाठी त्यांनी ठरवलेलं आहे. आणि याचा लाभ संपूर्ण शहरामध्ये मुंबई असो की पनवेल असो, नाशिक असो या ठिकाणावरील सुद्धा बौद्ध उपासक, बौद्ध अनुयायी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तेव्हा आपण सर्व पत्रकार बंधूंनो विनंती करतो की ही बातमी सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी ही आपल्याला नम्र विनंती करतो. आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय प्रबुद्ध भारत. यानंतर मुंबई प्रदेश भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत शांतिरत्नजी महाथेरो हे या ठिकाणी बोलतील. चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा असं तथागत भगवान गौतम बुद्धाने आपल्या उपदेशामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून या पाली वचनाचा अर्थ असा आहे की धम्म जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत मानवी कल्याण साधता येणार. धम्मच नसेल तर मानवाला आपलं मानवी कल्याण कधीही साधता येणार नाही. आणि म्हणून हे धम्माचे विचार भारतीय नागरिकांना देण्यासाठी आज आपण बघतो की भारताची अवस्था, भारतातील नागरिक यांच्याकडे बघून आम्हाला फार दुःख होते की आमच्या भारताचे नागरिक अंधश्रद्धा, कर्मकांड, अज्ञान यामध्ये लुप्त झालेले आहेत. आणि त्यामुळे ते चांगल्या विचारापासून वंचित आहेत. ज्ञानापासून, शीलापासून, सदाचारापासून, विपश्यनेपासून जेव्हा मनुष्य बाजूला जातो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख असते. आणि म्हणून भारताच्या सर्व नागरिकांचे दुःख नष्ट करावं, त्यांना प्रज्ञेचा विचार प्राप्त व्हावा ह्याकरिता बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशनचे प्रमुख अध्यक्ष भदंत रत्नप्रिय थेरो यांच्या मनामध्ये आपल्या सर्व नागरिकांबद्दल
प्रचंड त्यांच्या मनामध्ये मैत्री आहे आणि या मैत्रीच्या माध्यमातून सर्वांना ज्ञानाचा विचार या धम्म परिषदेमधून सर्वांना द्यावा ह्याकरिता त्यांनी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मी तर असं म्हणेल की ठाणेकरांनी त्यांचे शतशः आभार मानले पाहिजेत. ते विशेषतः कोकण भागामध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिषद घेत असतात, परंतु यावर्षी त्यांनी 2026ची आंतरराष्ट्रीय धम्म परिषद या ठाण्या नगरीमध्ये त्यांनी आयोजित केली. या परिषदेमध्ये त्यांचं संपूर्ण जीवन बौद्ध धर्माच्या आचरणामध्ये विनयामध्ये परिपूर्ण त्यांनी 40 वर्षे 50 वर्षे अशी घालवली. असे पूज्य गुरुजी धम्मगुरू या परिषदेला येणार आहेत. आताच रत्न भंते डॉक्टर राजरत्न यांनी सांगितलं की बुद्धाचा धम्म विश्व व्यापून गेलेला आहे आणि म्हणून विश्वातील अनेक राष्ट्रातील बौद्ध धर्मगुरू या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि म्हणून सर्वांनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावं. ही परिषद केवळ बौद्ध समाजासाठी नाही तर जेवढे काही भारताचे नागरिक आहेत सर्वांसाठी ही परिषद विनामूल्य असणार, सर्वांसाठी ही परिषद खुली असणार. तेव्हा मी या ठिकाणी जाहीर आश्वासन देतो की सर्व नागरिकांनी या परिषदेमध्ये येऊन आपण ज्ञानार्जन करावं असं मी सर्वांना आवाहन करतो. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज या ठिकाणी आपण सर्व मान्यवर पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाला आहात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. प्रथमतःच ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक म्हणजे जवळपास 7 परिषद होऊन गेलेल्या आहेत. ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की कोरोनाचं खूप मोठं संकट महाराष्ट्रामध्ये आलेलं आणि त्या कोरोनाच्या संकटामध्ये लॉकडाऊन लागलं किंवा अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि त्याच्यामुळे ह्या धम्म परिषदा घेता नाही आल्या. पण आता कित्येक म्हणजे खूप वर्ष लोटल्यानंतर असं वाटलं की परत लोकांना या परिषदेची आवश्यकता आहे, कारण की आज आपण बघतोय की भारतामध्ये भगवान बुद्धासारख्या तत्वज्ञानी व्यक्तीचा जन्म झाला, बुद्धिमान व्यक्तीचा जन्म झाला आणि भगवान बुद्धाने मानवता प्रस्थापित केली, समता प्रस्थापित केली आणि लोकांना सांगितलं की माझा जो मार्ग आहे हा मानव हितासाठी आणि मानव कल्याणासाठी आहे, कुठल्या एका पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी नाही. मग बुद्धाने मानवता प्रस्थापित केलेली आहे. त्या मानवतेला प्रस्थापित करण्यासाठी भिक्खू संघाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक लोकांना संदेश देत आहोत की आपण हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व जे बाबासाहेबांना आधारित धम्म स्वीकारलेला आहे त्या विचार प्रणालीला स्वीकारून आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. विशेषतः या परिषदेमध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व माजी मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी गेल्या ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते 2024मध्ये त्यावेळेला वर्षा बंगला या ठिकाणी इतिहासामध्ये पहिल्यांदा, अनेक मुख्यमंत्री झाले असतील पण इतिहासामध्ये पहिले असे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत आणि त्या उपमुख्यमंत्री म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी वर्षा बंगला या ठिकाणी 100 भिक्षूंना प्राचरण करून त्या ठिकाणी संघदान त्या ठिकाणी दिलं, भोजनदान त्या ठिकाणी दिलं. ही खूप मोठी एक इतिहासामधील नोंद ठेवण्याची गोष्ट आहे. आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या 5 एप्रिलला सुद्धा या भिक्खू संघाला माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या वतीने संघदान आणि भोजनदान सुद्धा भिक्खू संघाला ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील किंवा ठाणे जिल्ह्यातील जे उपासक आणि उपासिका वर्ग आहे यांना धम्म काय आहे, कारण धम्म हा कुठला एक धर्म नाही आहे. धम्म काय आहे? सदाचार, मैत्री, आपुलकी, जिव्हाळा, करुणा, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व शिकवणारा मार्ग आहे, तत्वप्रणाली आहे. ही लोकांमध्ये जागृत करण्यासाठी, लोकांना खरा धम्म करण्यासाठी आपण या परिषदेचं आयोजन केलं आहे. तर या परिषदेला मी कार्यक्रमाचा मुख्य संयोजक म्हणून आपल्या सर्व ठाणे जिल्ह्यातील, मुंबईमधील किंवा पनवेलमधील सर्व उपासक आणि उपासिकांना सूचना करतो आणि विनंती सुद्धा करतो की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित असावं आणि या संघाचा आशीर्वाद घ्यावं. कारण थायलंड, जपान, म्यानमार, तिबेट, लाओस अशा अनेक देशातून भिक्खू संघ या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. एवढीच मी आपल्याला विनंती करेन की मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. कारण तत्वप्रणाली एकदाच मिळते आणि ज्ञान हे पैशाने विकत घेतलं जात नाही, त्याला एक वेळ असते. त्या वेळेनुसार आपण म्हणजे संधी जर साधली तर जीवनाचं सोनं होतं. म्हणून एक वेळ आहे, म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. एवढंच मी मंगल कामना करतो.